आपल्यासोबत आहे डबल महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि त्यांचे वस्ताद दादा होते. अमृता, काय वाटतं तुला आता डबल महाराष्ट्र केसरी झालं? खूप छान वाटतंय. कष्ट घेऊन त्या कष्टाचं फळ मिळालं. त्यामुळे खूप छान वाटतं. काय तयारी काय केली तू? सर्व कुस्त्या मला तर वाटते वस्ताद सर्व कुस्त्या एकतर बेस केली तू दोघीला कुस्त्या बऱ्या सर्वांना वरचढ ठेवले गेले. काय लक्ष काय प्रॅक्टिस करून होती? सगळ्यांच्या डावांवर अभ्यास केलेला आहे. त्यानंतर प्रॅक्टिस कशी जास्त केली. मला वाटते ते सोनाली म्हणली की तुमचे जे तोच जाणार होते त्या अपेक्षेने तुझा भंग केला त्याचा त्याबद्दल काय सांगते? अपेक्षा कशी चांगली ठेवली. पडल्यात. एवढा कॉन्फिडन्स होता. नक्कीच ती कुस्ती छान झाली असते. तुला काय आता मी आता पण असताना तेच बोलतो डबल महाराष्ट्र केसरी झाले. तुला सरकारकडून काय अपेक्षा? जसं आपण महाराष्ट्र केसरी मुलांना किंवा एसटी पद देतात तसंच महाराष्ट्र केसरीला पद द्यावं हीच इच्छा आहे. स्त्रियांना समानता ठेवावी. डबल महाराष्ट्र केसरी झाले पुढे तुझं हे काय सर तर बोलले आम्ही आलो पर्यंत आमची तयारी चालू. एशियन गेम्स असतील त्यानंतर ऑलिम्पिकचं भेटेल. प्रॅक्टिस कुठं करते तू? मी प्रॅक्टिस सदाशिवराव मंडलिक साई संकुलला मुरगुड येते. चौथे सरांकडे किती दिवसापासून प्रॅक्टिस? 6 वर्षापासून. कसं सरांचं कसं असतं म्हणजे सरांचा स्वभाव कसा होता? आम्हाला तर सरांबद्दल जास्त माहिती नाही. आता पूर्ण महाराष्ट्र सरांबद्दल माहिती होणार. स्वभाव कसा सरांचा? कडक आहेत कसे? हो, कडक आहे. किती वाजतात प्रॅक्टिस? सकाळी सर 5 वाजल्यापासून मग संध्याकाळी 6 वाजल्यापासून. नक्कीच सरांच्या मेहनतीचा कुठेतरी आपल्याला यश बघायला मिळते. अमृत असेल, अपेक्षा असेल, रोशनी असेल, खूप छान सरांच्या सर्व मुलींनी फाईट चांगली दिली इथं. नेक्स्ट टाइम साठी सरांना आणि अमृताला खूप शुभेच्छा. कडक आहे एकदा सर रिटर्न एकदा सर. जसं अमृतानं सांगितलं कडक स्वभाव आहे तसंच रिझल्ट पण आमच्या संकुलाचा कडक आहे तुम्हाला बघण्यात आला असेल कारण विविध गटात सुवर्ण रौप्य कांस्य पदक महाराष्ट्रातले सर्वात जास्त पदकं आमच्याकडे या स्पर्धेमध्येच मिळणार. सकाळी ज्युनियरची ट्रायल झाली 10 गटापैकी 7 सुवर्ण पदकं आमच्या एका तालमीने मिळवले. जी स्पर्धा छत्तीसगडला होणार आहे जी ज्युनियरची नॅशनल चॅम्पियनशिप त्याच्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या संघामध्ये 7 पैकी 7 खेळाडू ते आपल्या संकुलाचे आहे. जसं अमृता म्हणली की कडक स्वभाव आहे. माझ्या कडक स्वभावामुळे निश्चितच रिझल्ट पण आमचं कडक प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही बघत असता. कडक स्वभाव म्हणजेच की त्यांना नियमात ठेवणं, सरावामध्ये कमतरता न होऊ देणं, लोकांमध्ये न होऊ यासाठी कडक आहे. मला बघून तर कुठं माझ्यात कडकपणा जाणवतो. नॉर्मल दिसतात ना आता तुमच्या बोलण्यातनं सांगलं म्हणजे तुम्ही शिस्तप्रिय प्रॅक्टिससाठी वगैरे. कडक याचा अर्थ की शिस्त पैलवानांना असल्याशिवाय पैलवान यशस्वी होऊ शकत नाही, उंच शिखरावरती पोहोचू शकत नाही. हे आमच्या सर्व गुरूंनी आम्हाला शिकवलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही नियमात राहणार नाही तोपर्यंत ते कुठलंही क्षेत्र असू दे तुम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही, ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणजे ते शैक्षणिक असो क्रीडा असो. त्यामुळेच या परिस्थितीपासून आम्ही खूप लांब ठेवतो, मोबाईल पासून लांब ठेवणं आणि त्यामुळेच आमचे खेळाडू निश्चितच या ध्येयापर्यंत पोहोचत आहे. धन्यवाद सर वेळ दिल्याबद्दल.